नमस्कार. संजय गांधी निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मार्च महिन्याचा हप्ता नक्की कधी येणार आणि ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहतायत ती म्हणजे अनुदानात वाढ होणार का? चला, याबद्दलची सगळी माहिती आपण सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यांच्याच मनात आता दोन मोठे प्रश्न आहेत, बरोबर ना? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मार्च महिन्याचे पैसे आपल्या बँक खात्यात कधी जमा होणार, आणि दुसरा, ज्याची आपण सगळे वाट पाहतोय, तो म्हणजे अनुदानाच्या रकमेत वाढ होणार की नाही. चला, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधूया. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण मार्च महिन्याच्या हफ्त्याबद्दल बोलूया. तो नक्की कधी मिळणार आहे आणि किती मिळणार आहे? तर एक चांगली बातमी आहे. असं दिसतंय की साधारण 6 मार्चला निधी मंजूर व्हायला सुरुवात होईल, आणि याचाच अर्थ असा की 7 ते 10 मार्चच्या दरम्यान हप्त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. ही एक मोठी शक्यता आहे. पण इथे एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ही खूप महत्त्वाची आहे. हा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे ना, तो मागच्या म्हणजे 2025-26च्या बजेटमधून येतोय. त्यामुळे 6 मार्चला जे नवीन बजेट येणार आहे त्याचा आणि या हप्त्याचा काहीही संबंध नाही. हा मुद्दा अगदी स्पष्ट असू द्या. चला, आता त्या मोठ्या प्रश्नाकडे वळूया, ज्याची सगळेच जण वाट बघतायत. अनुदानात वाढ होणार का? ही मागणी एवढी का जोर धरतीये आणि सगळेच जण याबद्दल का विचारत आहेत? चला, थोडं समजून घेऊया. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ही किती महत्त्वाची योजना आहे. यातून राज्यातील आपले दिव्यांग बांधव, विधवा भगिनी, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अशा अनेक गरजू लोकांना एक मोठा आर्थिक आधार मिळतो. आणि याच सगळ्या कारणांमुळे कितीतरी महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून या सगळ्या लाभार्थ्यांची एकच मागणी आहे. ती म्हणजे आमचं जे मासिक अनुदान आहे ते वाढवून कमीत कमी 6,000 रुपये करा. खरं सांगायचं तर आजच्या या महागाईच्या काळात ही मागणी अगदी योग्य आणि खूप गरजेची आहे. आता मागच्या वर्षी काय झालं होतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. 2025मध्ये फक्त दिव्यांग बांधवांच्या अनुदानात सरकारने वाढ केली, पण त्याचवेळी विधवा भगिनी आणि जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. त्यांना कोणतीही वाढ मिळाली नाही. साहजिकच यामुळे खूप मोठी नाराजी पसरली होती. पण थांबा, आत्ता या वर्षीच्या बजेटमधनं एक नवीन आशेचा किरण दिसतोय. काहीतरी चांगलं होण्याची शक्यता आहे. चला पाहूया, या नवीन बजेटमध्ये नेमकं काय आहे. हे बघा, 30 ते 40%. हा आकडा खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. जी बातमी येतेय त्यानुसार नवीन बजेटमध्ये दिव्यांगांसाठी जो निधी दिला जातो त्यात तब्बल 30 ते 40%ची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने अनुदान वाढवण्यासाठी जास्त पैसे बाजूला काढले आहेत. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. मग याचा अर्थ काय लावायचा? याचा सरळ अर्थ असा आहे की अनुदान वाढीचा रस्ता आता मोकळा झालाय. पण दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे नक्की किती वाढ होणार हे तर 6 मार्चला जेव्हा बजेट सादर होईल तेव्हाच कळेल. आणि दुसरा, त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न, ही वाढ फक्त दिव्यांगांनाच मिळणार की सगळ्यांना? याचं उत्तर अजून मिळायचं आहे. बरं, आता पुढचा प्रश्न जो सगळ्यांच्याच मनात येतोय, ठीक आहे, समजा बजेटमध्ये वाढ जाहीर झाली, मग ही वाढलेली रक्कम आपल्या खात्यात यायला कधी सुरुवात होणार? इथे एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या. बजेटमध्ये घोषणा झाली म्हणजे लगेच पुढच्या महिन्यापासून वाढीव पैसे मिळतील असं अजिबात होत नाही. कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि असं का होतं? कारण त्याची एक सरकारी प्रक्रिया असते. आधी बजेटमध्ये निधी मंजूर होतो, मग सरकारी विभागांमध्ये कागदपत्रांची पूर्तता होते, त्यानंतर एक शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, तो काढला जातो, आणि हे सगळं झाल्यावरच ती वाढीव रक्कम लाभार्थ्यांपर्यंत पोचते. त्यामुळे या कामाला थोडा वेळ लागतोच. तर मग आता या सगळ्या माहितीनंतर आपण काय लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरी आणि अचूक माहिती कुठून मिळवायची? चला, हे आता थोडक्यात बघूया. चला, आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते एका नजरेत बघूया. सगळ्यात पहिलं, मार्च महिन्याचा हप्ता तो 7 ते 10 मार्चच्या दरम्यान मिळेल, पण तो जुन्याच दराने असेल. दुसरं, 6 मार्चला बजेटची घोषणा आहे, त्यावर लक्ष ठेवायचं. तिसरं, दिव्यांगांसाठी 30 ते 40% निधी वाढ प्रस्तावित आहे, ही चांगली बातमी आहे. आणि चौथा म्हणजे बाकीच्या लाभार्थ्यांचं काय, यासाठी आपल्याला अधिकृत निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि एक शेवटची पण सगळ्यात महत्त्वाची सूचना, कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. इकडून तिकडून येणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर अवलंबून राहू नका. जी काही अंतिम आणि खरी माहिती असेल त्यासाठी फक्त सरकारच्या अधिकृत घोषणांचीच वाट पहा. आणि जाता जाता तोच एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. हे नवीन बजेट मागच्या वर्षी जी चूक झाली होती ती सुधारेल का?
म्हणजे आपल्या विधवा भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बांधव या सगळ्यांना यावेळेस तरी समान न्याय मिळेल का, समान अनुदान वाढ मिळेल का, याच प्रश्नाच्या उत्तराकडे आता आपल्या सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.